होती पण तेवढंच महिला आहे. शिवसेना महिला आघाडीचा शिवसेना महिला आघाडीचा महाराष्ट्राचं अर्धदैवत छत्रपती शिवरायांना वंदन करून संपूर्ण भारतीय देशाची हिंदुस्थानची जी लोकशाही कशा पद्धतीने झाली पाहिजे त्याच्यासाठी ज्यांनी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला संविधान दिलंय त्या संविधानाला साक्ष ठेवून बाबासाहेबांचं पुण्यस्मरण करते, ज्यांच्यामुळे आपण एका कुटुंबातले आहोत असा ज्यांनी विश्वास दिला असे आपले खरं म्हणजे मी कधीच नाव नाही घेत मोठे साहेब म्हणजेच बाळासाहेब आणि आपल्या माऊली सारख्या ज्यांच्या छायेत आम्ही वाढलो अशा आमच्या मीनाताई यांना वंदन करून ज्यांनी या संपूर्ण महाराष्ट्राचं कोविड काळामध्ये महाराष्ट्राचे सुसंस्कृत ज्यांना शिक्षणामध्ये संस्कार आणि संस्कृती याचा मेळ आपण जो पाहिला ते आपले उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख ज्यांनी या महाराष्ट्रामध्ये एक प्रतिमा संपूर्ण देशात दाखवून दिली आहे की मी बाळासाहेबांचा सुपुत्र आहे आणि ज्या पद्धतीने ते महाराष्ट्रामध्ये काम केलं आणि 1, 2, 3 नंबरच्या आत कायम राहिले त्यांना मानाचा मुजरा करून किंवा मानाचं नमस्कार करून आमचे वरळीचे आमदार सन्माननीय आदित्य ठाकरे साहेब ज्यांनी हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्वतःच्या अभ्यासू वृत्तीचा झंझावात चालू केलाय तो रोखण्याचा या लोकांना प्रश्न पडलाय की त्याला कसं रोखायचं असे आपले आदित्य रश्मी उद्धव ठाकरे साहेब व्यासपीठावरती उपस्थित असलेले मला बोलू दे दादा जे काय या याच्यात नाही बोलणार तर आम्ही कधी बोलणार तो संस्कार आणि ती संस्कृती आम्हाला कोणी शिकवली आम्ही कसे कट्टर झालो आम्हाला आजही एक बाणा दिला असे आमचे दगडूदादा सकपाळ दगडूदादानंतर समय म्हणजे वेळेचं बंधन आणि वेळेत काम आणि हंटर मास्टर म्हणून ज्यांना आम्ही ओळखतो ज्यांनी आपली एक स्वतःची आमदार झाल्यानंतर जी एक प्रतिभा उभी केली आहे असे आमचे आमदार सन्माननीय अजय चौधरी त्याच्याकडे पाहिल्यानंतर एक मस्त वाटतं आणि आल्यानंतर वाटतं अरे लालबागचाच राजा आया आणि पूर्ण आता मुंबईमध्ये झंझावात करायचा आहे सचिव पद दिलंय ते माझे छोटे बंधू सुधीर साळवी आता ज्यांनी सूत्रसंचालन केलं की कायम काही असू दे आमचं बऱ्याच वेळेला असं झालंय पण तरी पण सगळं विसरून फक्त आणि फक्त पक्षासाठी सेवा हा जो मंत्र घेतलाय ते उपविभाग प्रमुख सन्माननीय गजानन चव्हाण महिला आघाडीमध्ये मला तर खूप कटकट होती दुश्मन होते मला पाण्यातच बघत होती आणि वंदना शिंदेला काय म्हणत काढून टाका पण खंबीरपणे माझ्या पाठीशी उभे राहिल्या ही चांगली कार्यकर्ती आहे तिला मी काढणार नाही
असं सेना भवनमध्ये ठणकावून सांगणारे वंदना शिंदे. म्हणजे एक वेळ मैत्रीणच नक्कीच आहोत, पण गुरुत्व आपण जे म्हणतो या तिघांकडे जे मिळालं ते असं भरलेलं व्यासपीठ. आमच्या नुकत्याच झालेल्या विधानसभा विधानसभा समन्वय, कारण आज संपूर्ण ह्याच्यामध्ये समन्वय, विधानसभा संघटक, उपविभाग प्रमुख अशी आमची एक चांगली टीम तयार झाली आहे. त्या शिवडी विधानसभेमध्ये गौरीनी चांगली टीम तयार केली आहे आणि गौरीच्या बरोबर सगळ्या शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख, उपविभाग सगळ्या व्यवस्थित काम करतायत. लता रहाटे सारख्या नगरसेविका, लता रहाटेनी कायम नगरसेविका असताना दिलीप शिंदे जे दोघांचं जोडगोडी होती, व्यवस्थित काम करून स्वतःचं एक नाव, तिथे स्वतःची एक प्रतिमा, तिने सिंपल, कधी कोणी पाहिजे हे करून चालणारी बाई म्हणून तिला ओळखलं जातं, पण पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या लता रहाटे नंतर माझ्या ज्या मैत्रिणी आहेत, अगदी वहिनींवर आम्ही महापौर असताना नगरसेवक नव्हती, पण मला आठवतंय वहिनी आपण काम करत होतो. अशा आपल्या सर्वांच्या लाडक्या श्रद्धा वहिनी, माझी मैत्रीण सिंधुताई, हे सगळे, सचिन आमचा पडवळ आणि बाबा पोंगडे आणि हे सगळ्या माझ्या शाखा प्रमुख. काय असतं, अपेक्षा काय असते, माझी पण असायची, अरे आमचं एकदा तरी नाव घ्या, बरोबर ना. आणि जो आता युवांचा आमच्या वहिनींचाच मुलगा आहे, पवन पुत्र भारत, नाही प्लीज, आता खऱ्या अर्थाने मी भाषणाची सुरुवात करते. काय असं, आम्ही पण महिला म्हणून जेव्हा बसतो वरती, म्हणजे उद्धवजी वगैरे, एक अपेक्षा असते की आम्हाला बोलावं, करावं, बरोबर ना ग श्वेता, वैभवी. आता मी भाषण नाही करणार, मी एक गोष्ट सांगते, गोष्ट म्हणजे गोष्ट नाही, सूचना. सगळ्यांकडे मोबाईल आहेत, आपण भावपूर्ण श्रद्धांजली पटोपट खालीच असतो, कोणाचा तरी वाढदिवस, बरोबर ना. आता आपल्याला ते तर करा, पण त्याबरोबर ज्या वेळेला एक फुटीर गेले आणि फुटीरांचं सगळं येतं, आम्ही आता सगळ्या महिलांना काल रात्री मी शेअर केलं, त्याच्यावर जा ना त्या फेसबुकवर, शेअर नाव सगळीकडे जाणार. तुम्ही एका ग्रुपमध्ये 5 जणांना टाका आणि त्यांना फोन करा की हे तुमच्या ग्रुपवर जाऊ दे, ती लिंक जरा जोडा. इंस्टाग्रामला जा, ज्याला फेसबुक स्वतःचं जे अकाउंट आहे, एक्स ज्याला आपण ट्विटर म्हणायचो, लक्षात घ्या, एक्स वर बरीच मोठी मंडळी असतात आणि त्या मोठ्या मंडळींवर सोशल मीडियाचा खूप इफेक्ट होतो. आज 20-25% हे जे जिंकलेत ना, हे सोशल मीडियाचा वापर करून जिंकले. कधी करायचं आपण म्हणतो ना, जेवण अजय चौधरींच्या हॉटेलला लिहिलंय, जेवण आवडलं तर सर्वांना सांगा, नाही आवडलं तर फक्त मला येऊन सांगा. एवढं ते मजेशीर वाक्य आहे. आपण पण तेच करायचंय. एखादं काम राहिलं तर आम्हाला सांगा आणि आम्ही केलेलं काम ते इतरांना सांगा, हे आपण केलं पाहिजे. आणि त्याचं उलट करतो, गटार वाहते बघा, हो बघा गटार, अरे तुम्ही गटार वाहते दाखवताय, तिकडे नालायक बसलेले लोक ती गटार गंगा बघून आम्हाला शेकवतात. त्यामुळे आपल्याच पक्षाची असा दंडवते म्हणून आहे, तिचा मुलगा कामाला लागला
त्या सोशल मीडियावर दादरला ऑफिस, त्या ऑफिसमध्ये त्यांनी काय पाठवायचं एवढंच यायचं आणि सगळी ती यंत्रणा बाहेर होती. आपल्या प्रत्येक गोष्टीकडे बघून ते त्यांना पाठवायचे. नीच भाषा. त्या मुलांनी नोकरी सोडली की माझ्या पक्षाच्या विरोधात हे करतायत, त्यांनी 25,000ची नोकरी सोडली. म्हणजे विचार करा, ज्याच्या घरात एक वेळचं जेवण येईल की ना अशी भ्रांत असताना माझ्या पक्षाच्या विरोधात मला करायला लावतंय, त्या मुलांनी नोकरी सोडली आणि घरी आला. हे मला दंडवतांनी सांगितलं, साहेब माझ्या डोळ्यात पाणी आलं. एवढं आपल्या उपशाखा प्रमुख आहेत त्या, इतकं जाज्वल शिवसैनिक हे आपल्याकडे. तुम्हाला एकच काम आहे सगळ्यांना, गटप्रमुखांना. आता मी उपशाखा प्रमुखांना बद्दल विचारलं, नंतर शाखा प्रमुख सगळ्यांना विचारलं. त्याच्यामध्ये माझ्या असं लक्षात येतं, वैयक्तिक भांडणं उपशाखा प्रमुख गटप्रमुखावर किंवा दोन उपशाखा प्रमुखांमध्ये हात जोडून विनंती, हात जोडून तुमची वैयक्तिक भांडणं पक्षाच्या मुळावर आणू नका. अरविंदभाई आपले खासदार, आपले नेते अरविंदभाई सावंत आले, जोरात टाळ्या होऊ दे ना. त्यामुळे महिलांना खास करून विनंती आहे, शाखा प्रमुख म्हणून जेव्हा आम्हाला आता इथे वर बोलवलं, जो मान सन्मान मिळालाय त्या मान सन्मानाची तुम्हीही इब्रत राखा आणि तुम्हीही त्यांच्या मिळून काम करा, कारण ते काम पक्षाच्या हिताचं. आता यादीवर काम करा. एक मजा गोपाळ खडे असतील किंवा त्याला मी 2002ला नगरसेविका झाली. त्याच्या आधी यादी वाचन होतं. आपल्याला यादी वाचन आत्ता कळलं कसं वाचायचं, म्हणजे या 10 वर्षात 15 वर्षात पक्क कळलं. तेव्हा मी ज्यांना सांगितलं ही घ्या यादी आणि यादी फाडून ठेवा, म्हणजे बूथ वाईज. खरंच फाडून ठेवा. टप अख्खा भरला माझा. भरलेला टप मला दाखवला. म्हटलं हे काय केलं? फाडून ठेवली. मी म्हटलं तशी नाही फाडायची होती, ती फाडायची आपल्याला गटप्रमुख म्हणजे तुमचा जो तुम्हाला भाग दिलाय ती यादी घेऊन आपल्याला घरोघरी जायचंय. परत नवीन मागवली आणि मग त्या पद्धतीने काम झालं. त्याच्यानंतर आम्हाला सगळ्यांना कळलं, म्हणजे मलाही कळलं की येस, यादी वाचन हे बिल्डिंगमध्ये जाऊन केलं पाहिजे. तुमच्या हाताची यादी आहे. समजा एखादा बिल्डिंग आहे, तिथे 40 घर, त्या 40 घरांमध्ये नेमका राहतो कोण? कारण आपल्या प्रत्येक यादीमध्ये या लोकांनी सूज आणली आहे, म्हणजे बोगस मतदार घुसवले. तुमच्या लगेच लक्षात येईल की अरे ह्यांची 40 तर आहे, 40 मधली ही 40 मतं किंवा 35 मतं ही बोगस आहेत. त्यामुळे आता ह्या 15 दिवसात या गोष्टी करून आमच्यापर्यंत आल्याच पाहिजे. शाखा प्रमुखांनी पण काम बाजूला ठेवा, उपशाखा प्रमुख बघा, कारण ही लढाई सोपी नाहीये, पण ही लढाई जिंकण्या एवढी पण सोपी आहे. कारण ज्येष्ठ शिवसैनिक आहे ना, हे बिकट परिस्थितीमध्ये असे तिखट होतात की त्या पळता भुई लोकांची पुरी करतात. भयानक आहे. एक जवळ जेव्हा सेना भवनला बसतात ना, त्यांचा एकच ध्येय आहे की या मुंबईवर बाळासाहेबांचा भगवा, बाळासाहेबांच्या भगव्यात घुसलेल्यांचा नाही, बाळासाहेबांचा भगवा हा फडकलाच पाहिजे.
आम्ही सगळे नगरसेवक या गोष्टीसाठी तत्पर आहोत. प्रत्येक जण आपापल्या वॉर्डमध्ये छान काम करतोय. आपण बघत असाल फेसबुकच्या लाईव्हनी किंवा इंस्टाग्राम वगैरे, अगदी अगदी सगळे कोणी असं थांबत नाही. मला वाटतं आणि तर रस्त्यावरच दिसत असतो. दत्ता पोंगणे आमचा पळत असतो. सचिन पडवळ हा त्याच्या परीने तिकडे तिकडे बरोबर काम करणे कॉन्फिडन्स आहे. होय, कुठलीही बिकट परिस्थिती येऊ दे, मी जिंकणार आहे. आम्ही पक्षाला जिंकूनच देणार आहोत. हा जो कॉन्फिडन्स आहे ना, तो कधी मरू देऊ नका. टीव्हीच्या बातम्यांवर जाऊ नका. फक्त टीव्हीच्या बातम्या ऐकायच्या, बघायच्या आणि त्याच्यावर पक्का मत हे नालायकगिरी चालले, आम्ही जिंकून दाखवणारच. हे जेव्हा आपल्यामध्ये संचार आहेच, कारण तुम्ही आमदार काय परिस्थितीत निवडून आणलात, तुम्ही खासदार काय, कारण परिस्थिती कुठची परिस्थिती डरावण्याची होती. पोलीस खात्या दाखवला जात होता, पैसे मोठ्या प्रमाणात तिकडे दाखवले जात होते आणि तरी अरविंद सावंतांसारखा खासदार ज्यांनी व्यवस्थित जे नियमाला धरून असतं, जे शिवसेनेला ऑक्सिजन हवं त्या पद्धतीने सगळा ऑक्सिजन दिला. पण काही ऑक्सिजन मिळवण्यासाठी ज्यांनी उड्या मारल्या फालतू, ते नंतर रडणार आहेत. आताही रडतात आहेत, हे पक्क आहे. त्यामुळे त्या सुजीवर सूज आली आहे. ही भारतीय जनता पार्टीच्या पक्षाला आपण काल नाशिकचं पण पाहिलं, आमदारासहित शिवसैनिक नाराज आहेत. पण आता कसं झालंय, प्रत्येक वेळेला चपला बदलत आहेत. आधी शिव्या घालायच्या, आले की धुतले झाले, पावन झाले. अशा पद्धतीने जर राजकारण करणार असेल तर त्यांना करू दे. आपण वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक आहोत. आम्ही लढू, आम्ही लढणार, आम्ही भिडणार. बरोबर आहे, पुढे आम्ही जिंकणार. हा आत्मविश्वास तुम्ही आम्हाला द्या, आम्ही तुम्हाला देतो. अशी देवाणघेवाण करून आमचे सगळे वॉर्ड आम्ही जिंकणार म्हणजे जिंकणार. असं आज या भरलेल्या सभागृहात स्टेजवर मी उद्धवजींना नक्की तुमचा मेसेज कसाच्या कसा पाठवणार. बोला, आम्ही लढणार, आम्ही भेटणार आणि आम्ही जिंकणार. थँक्यू, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.